नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण टी व्ही एस ज्युपिटर 113 CC नवीन गाडी याचा रिव्ह्यू घेणार आहोत. तर आपण पाहू शकता ही 113 CCमध्ये बेस मॉडेल आहे. पण जे टायर जे व्हील आहेत ते आपण ॲलॉय व्हील्सवालं मॉडेल घ्या. याच्यात दोन मॉडेल्स येतात, एक ॲलॉय व्हील्सवालं आणि एक नॉर्मल स्टील रिमवालं. तर स्टील रिमवालं व्हर्जन तुम्हाला जातं एक लाखाच्या दरम्यान ऑन रोड पडतं. आपण हे अलॉय व्हील्ससोबत घेतलं आहे. तर वेगवेगळ्या शोरूममध्ये याची किंमत वेगवेगळी असू शकते. हे आहे व्हेरियंट आपल्याला पडलं आहे 1,03,000 रुपये. आणि दुसऱ्या कोणत्या शोरूममध्ये पाहिलं तर आपण 1,06,000पर्यंत देखील याची किंमत सांगितली जाते. आपण निगोशिएशन करून 1,03,000 1,04,000पर्यंत हे मॉडेल भेटून जातं. यामध्ये आपण बघू शकता आता फ्युअल टँक जो आहे तर तो समोरच्या बाजूला येतो. समोरच्या बाजूला फ्युअल टँक दिल्यामुळे पाठीमागं जी स्पेस आपल्याला भरपूर स्पेस यामध्ये मिळून जाते. स्पेस दाखवेन मी तुम्हाला. आणि हे जे आहे बेस मॉडेल असल्यामुळे इथं जे आहे लाईट, ही डे लाईट रनिंग लाईट इथं नाही भेटत आपल्याला. नॉर्मल एक ब्लॅक पॅनल भेटतं. जर टॉप मॉडेल घेतलं तर यामध्ये आपल्याला समोर लाईट भेटेल, आपल्याला लाईट नाही भेटत. ठीक आहे, त्याची गरज पण मला वाटत नाही, कारण टॉप मॉडेल जर घेतलं तर 1,10,000 ते 1,12,000पर्यंत हे मॉडेल जातं. त्यामुळं आपण 1,03,000वालं हे मॉडेल घेतले. यामध्ये आपण बघू शकता स्टार्ट जे आहे, फक्त एक बटन टच केल्यानंतर लगेच स्टार्ट होतं, टाईम येत नाही स्टार्टिंगला. आणि मीटर कन्सोल आपण बघू शकता. यावर आपल्याला पॉवर म्हणजे इको आणि पॉवर दोन मोड दिसत आहेत. जर आपण नॉर्मल स्पीडवर चालवली, गाडी ॲव्हरेज देत असेल तर ग्रीन लाईट लागते आणि त्यावर आपण मॅक्झिमम ॲव्हरेज घेऊ शकतो. हा जो काटा आहे पेट्रोलसाठी पण आपल्याला एक मॅन्युअल काटा दिसतो आहे. तर टॉप मॉडेल जर घेतलं असतं आपण तर त्यामध्ये एक्स कनेक्ट म्हणजे आपण मोबाईल कनेक्ट करू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त हे जे मीटर आहे, कन्सोल जे आहे ते आपल्याला डिजिटल भेटून जातं. बाकीचे जे आहेत वॉर्निंग लाईट्स वगैरे त्या नॉर्मलच काम करतात. एक मिनिट, स्पेस दाखवतो आपल्याला. बूट स्पेस आपण या ठिकाणी पाहू शकता. इझिली 2 हेल्मेट यामध्ये आपल्याला इझिली बसून जातील, कारण की पेट्रोल टँक हा जो आहे त्यांनी काढलेला आहे आणि समोरच्या बाजूला दिला आहे. पेट्रोल टँकमध्ये नियर अबाउट 5 लिटर पेट्रोल या ठिकाणी बसू शकतं. आणि हे जे आहे याच्यासोबत एक्स्ट्रा हे मॅन्युअल आणि एक टूल किट आणि त्यासोबत फर्स्ट एड किट आपल्याला या गाडीमध्ये भेटून जातं. हे विदाऊट लोन आपल्याला ही गाडी इझिली 1,04,000पर्यंत भेटून जाते. ॲव्हरेज कंपनीचं क्लेम आहे 55-60पर्यंत ॲव्हरेज देईल. आत्ता नवीन आहे त्यामुळे ॲव्हरेजबद्दल मी काय सांगू शकत नाही, सध्या तर कमी देते. बट तुम्हाला ॲव्हरेजबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच आपण पुढचा ॲव्हरेजबद्दल व्हिडिओ काढू. मटेरियल जर पाहायचं गेलं तर हे ठीक आहे, पण समोरचं जे आहे साईडचं फायबर मटेरियल येतं. ॲक्टिवाला हे जरा मजबूत मटेरियल येतं. मटेरियल क्वालिटी थोडीशी वीक आहे, पण स्टायलिश वगैरे आणि ॲव्हरेजच्या बाबतीत ज्युपिटर तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही टॉप मॉडेल देखील कन्सिडर करू शकता. ते आपल्याला 1,12,000च्या दरम्यान मिळून जाईल. यामध्ये 113 CC असल्यामुळे यामध्ये या व्हेरियंटमध्ये डिस्क ब्रेक दिला जात नाही. 125 CCमध्ये जर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला डिस्क ब्रेक भेटून जातो. 125 CC मॉडेलबद्दल देखील आपल्याला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्कीच आपण त्याचा व्हिडिओ बनवू. ओके, स्टार्टिंगचं बघू शकता तुम्ही. 1 बटन स्टार्ट.
बंद करण्यासाठी या पॉवर बटनवर आपण बंद चालू करू शकतो. ओके. आणि त्यासोबतच आपल्याला हे जे आहे हे खूप भेटून जातं. यावर आपण 3-4 किलोपर्यंत काही वस्तू अडकू शकतो. 3 kgची याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. हे पण एक स्टायलिश लुक देतं. ओके. थँक्यू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.